छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजगड म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा पाया, स्वराज्याचा पहिला श्वास आणि मराठी अभिमानाचं प्रतीक म्हणजे राजगड. पहिल्या भागात आपण पद्मावती माची आणि बालेकिल्ला पाहिला. आता हाच बालेकिल्ला उतरून आपण शिवळा माचीकडे जाऊया. आता आपण हा जो चढला होता तो पॉईंट उतरतोय. चढताना पण तेवढाच कठीण आहे आणि उतरताना पण तेवढाच कठीण आहे. थोडा उंच भाग आहे आणि त्याला उतरताना त्या भागात उतरताना थोडा त्रास होतो. सांभाळ. बालेकिल्ल्याचा हा थोडा धोकादायक टप्पा रेलिंग लावल्यामुळे सहज पार करता येतो. उतरायला पाहिजे सर. काही विशेष नाही. आता जो कडा चढलो होतो तो आपण उतरतोय आणि पकडल्याशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, उंच कडा असा हळूहळू उतरावा लागतो आणि शक्यतो दोन्ही हात मोकळे असावे. असं बसून या सर. सावकाश. व्हेरी नाईस. हां, पकडून या. व्हेरी नाईस. परफेक्ट. बरोबर. नाही चला, तुम्ही तुमचं बरोबर येत आहे. चला. हां, या. एक पाय खाली घ्या. नाही कर, त्यांना उतरू दे सर. आपल्या विक्रांत त्यांना उतरतील बरोबर. बसा खाली. तिथे बसा. हां, तिथं बसा. व्हेरी नाईस. एक उजवा पाय घ्या खाली. परफेक्ट. हां, आता परत बसा. नाही उतरला तर. हां, परत बसा. व्हेरी नाईस. परत बसून या. जमलं. वर बाका जवान आहेत. बाका जवान कसे पण येतील. मित्रांनो, हा पॅच असा उतरायचा आहे. मित्रांनो, हा एक पॅच आहे आणि हा आपण आता उतरतोय. चढणे सोपे, उतरणे कठीण मित्रांनो. आणि इथं बसायलाच पाहिजे. मित्रांनो, हा बालेकिल्ला आम्ही तिथपर्यंत उतरलो आणि तिथून मधूनच ह्या बालेकिल्ल्याच्या बाजूने आम्ही तिथे शिवळा माचीला चाललो आहे. रस्ता अतिशय निमुळत आहे. माझ्या डाव्या बाजूला दरी आहे. हळूहळू निमुळता रस्ता आहे.
माझ्या डाव्या बाजूला दरी आहे. तोल गेला की डायरेक्ट खाली. मित्रांनो, हा बालेकिल्ला. तिथून आपण त्या साईडने उतरलो आणि इथून आता असं इथून उतरत आपल्या त्या शिवेळा माचीला जायचं आहे. आमच्यासोबत असलेले दोघेजण गडाचा ट्रेक हळूहळू करत होते. त्यातील शिलवंतकर हे निवृत्त असूनही त्यांची जिद्द आणि हिमतीला खरंच दाद द्यावीशी वाटत होती. मित्रांनो, तिथे ती संजीवनी माची, हा बालेकिल्ला, आणि आता आपण चाललो आहे सुवळ्या माचीकडे, या बाजूने त्या साईडला. मित्रांनो, इथून साप गेला आहे आणि त्याचे वण इथे दिसत आहेत. थोडा जंगलाचा भाग लागला आहे. ऊन नव्हतं, पण तरीही हवेतील उष्णता अंगाला जाणवत होती. मित्रांनो, आपण त्या झाडीतून इथं असं आलो आणि इथे एक वास्तू लागलेली आहे. आता इथून पुढे चालू. वाटेत उजव्या बाजूला लागलेली ही वास्तू कदाचित दारुगोळा ठेवण्यासाठी वापरली जात असावी असा अंदाज करता येतो. अतिशय सुंदर चित्र. आपण आता चिलखती बुरुजाजवळ पोचलेलोच आहोत. अतिशय भव्य सुंदर. वा वा वा. शिवेळा माची ही राजगडाच्या दक्षिण बाजूला असलेली 3 बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेली लांबट आणि टोकाकडे निमुळती होत जाणारी संरक्षणात्मक माची आहे. शिवेळा माची ही छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर असताना दक्षिणेकडून येणाऱ्या शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी वापरलेली महत्त्वाची संरक्षण माची होती, जिथे राखणदारांसाठी निवास आणि पहारेकऱ्यांची सोय होती. शिवेळा माचीच्या टोकाशी एक उभा सुळका आहे, जो चढायला कठीण असला तरी ट्रेकरसाठी आकर्षक ठरतो. त्याला नाळ सुळका असेही म्हणतात. येथून सिंहगड आणि आजूबाजूचा परिसर सहजपणे पाहता येतो. बालेकिल्ल्याकडून माचीवर जाणारा रस्ता थोडा उताराचा असून डोंगराळ वाटेवरून जावे लागते. माचीवर काही ठिकाणी भिंतीचे अवशेष आणि बुरुज देखील पाहायला मिळतात. या माचीच्या उंचीमुळे शत्रूवर सहजपणे हल्ला करता येत असे. माचीच्या नैसर्गिक भौगोलिक रचनेमुळे शत्रूला वर चढणे अवघड जात असे. रात्री पहारा देऊन गुप्त हालचाली ओळखणे व माहिती मुख्य बालेकिल्ल्यावर पोहोचवणे हेही काम माचीवरून होत असे. जर गडावर हल्ला झाला तर सैनिक माचीवर माघार घेऊन तिथून शत्रूवर सहज हल्ला करू शकत असे. माचीवर काही प्रमाणात शस्त्रसाठा व अन्य धान्य साठवण्याची व्यवस्था असायची. ही माची म्हणजे शत्रूपासून गडाची पहिली सुरक्षा भिंत होती. मित्रांनो, या चिलखता बिराजावरून आता आपण इथून सुवेळा माचीला जाऊया. तिथे नेडा आहे, तिथपर्यंत जाऊ. मित्र, इथं आल्यावर एक गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. इथून आता पुढे जाऊया आपण. मित्रांनो, इथून इथे एक हा तटबंदी दरवाजा दिसतोय.
हा एक चोर दरवाजा असावा मित्रांनो. इथून फार मोठी खाली दरी आहे. गडावर अशा प्रकारचे 3 चोर दरवाजे पाहायला मिळतात. एक मुख्य दरवाजाजवळचा, दुसरे गुंजवणे गावातून येणारा आणि हा तिसरा तटबंदीतील चोर दरवाजा. इथं रस्त्यात ससा भेटला मित्रांनो आणि तो मेलेला आहे. कोणीतरी मारला याला. अरे रे बिचारा पाण्यावर तडफडून गेला. रस्त्यात एक मेलेला ससा आढळला. गडावरील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कळाले की सापाने त्याला डंक मारला असावा. मित्रांनो, हा तटबंदी बुरुज तिथून खाली उतरून तो आपण दरवाजा पाहिला. तिथून मग इथं पुढे येऊन इथं हे नेडं लागतं. आता ह्या नेड्यावर जाऊया आपण. आणि इथून चढायचं आहे. चढ बराच आहे मित्रांनो. परफेक्ट. चढा 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 चढा. चलो. एक कोणता असा आम्हाला मित्रांनो, आता हा थोडा एक रिस्की पॅच आहे. तो चढूया. पकडायला जागा आहे त्यामुळे इथे सहज येऊ शकतो आपण. नेड ही एक नैसर्गिक रचना असून ती गडाच्या उंच भागावर भिंतीसारखी दिसणाऱ्या डोंगरावर आढळते. वर्षानुवर्षे विशिष्ट ठिकाणी पावसाचा सततचा मारा बसल्यामुळे छोट्या छिद्राचे रूपांतर मोठ्या होलमध्ये रूपांतरित होते. ही प्रक्रिया घडण्यासाठी अनेक वर्षे लागतात. अशा मोठ्या होलांना स्थानिक भाषेत नेड असे म्हटले जाते. मित्रांनो, ही सोयाळा माची आहे. अतिशय मजबूत. सुवेळा माची राजगडाच्या दक्षिण बाजूस असलेली लांबट व संरक्षणासाठी महत्त्वाची माची होती. तिचे भव्य स्वरूपावरून त्या काळातले तिचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा.